उजनी आणि वीर धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी आता ओलांडलेली आहे। नदी 443 मीटरची इशारा पातळी पार करून वर आली आहे, धोक्याच्या दिशेने वाहते आहे। तर सध्या नदीमध्ये 1,06,000 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे। पंढरपुरातील व्यास नारायण झोपडीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। नागरिकांचं रात्री उशिरा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यानं आता भीमा नदीने ही इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळतं। आपण एकत्रित पाहिलं तर आता सकल भागामध्ये आता ही पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। व्यास नारायण झोपडपट्टी असेल व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी असेल, या झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या सगळ्या आता घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। आपण एकंदरीत पाहिलं जवळपास 443 मीटरची जी इशारा पातळी ओलांडून चंद्रभागा नदी ही प्रवाहित होते आहे। 1,06,000 क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा नदी पात्रामध्ये प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण पाहिलं जो सोडलेला विसर्ग होता तो आता चंद्रभागा नदीमध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि सकल भागामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने सकल भागामध्ये असणाऱ्या जे नागरिकांना हे आता इथून हलवण्यात आलेलं आहे, सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। पंढरपूर मधील चंद्रभागेचे सर्व घाट हे स्नानासाठी भाविकांना बंद करण्यात आले आहेत। कोणीही खोल पाण्यामध्ये उतरू नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर काल जो आता उजनी धरणातून सोडण्यात आलेला 91 हजाराचा क्युसेकचा विसर्ग तो आज दुपारपर्यंत पोहोचेल आणि आपण पाहिलं तर आता पंढरपूर मधील जी चंद्रभागा नदी आहे ती आता इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी ओलांडताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।